मित्रांनो, ही माझ्या एक मैत्रिणीची गोष्ट आहे, जिचं नाव आहे साक्षी. साक्षी ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे. आम्ही दोघं शाळेपासून एकत्र आहोत. खरं सांगायचं तर, मला साक्षी कुठेतरी थोडीशी आवडतेही. पण ही गोष्ट मी तिला कधी सांगितली नाही. मी मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करतो. पण मी कधीच तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं नाही, किंवा माझ्या मनात तिच्यासाठी कधी वाईट विचार आला नाही. आम्ही एकत्र राहायचो, जेवायचो, बसायचो, उठायचो, पण माझ्या मनात तिच्याबद्दल कधीच वाईट विचार आला नाही. माझं वय आहे 22 वर्ष आणि साक्षीचं 19 वर्ष. साक्षी दिसायला खूपच गोरी आहे, अगदी दुधासारखी. ती एकदम सुंदर आहे. ही गोष्ट आहे 3 जून 2023 ची. दुपारचा वेळ होता. उन्हाळ्याचे दिवस होते आणि आम्ही दोघं निवांत गप्पा मारत बेडवर पडलो होतो. साक्षी माझ्या शेजारीच पडली होती. तिनं उकाड्यामुळे स्लीवलेस टॉप घातला होता. मी तिच्या डाव्या बाजूला होतो आणि ती उजव्या बाजूला पडली होती. तिनं एक हात उचलून डोक्याखाली ठेवला होता. तिच्या व्यक्तिमत्वाचा हलकासा सुगंध येत होता. उफ, मी चुकून माझं तोंड तिच्या व्यक्तिमत्वाजवळ नेलं. आह, काय मस्त सुगंध होता तो. तिला गुदगुली झाली आणि ती हसत उठली. ती म्हणाली, अरे, हे काय करतोयस? मी म्हणालो, अगं, चुकून झालं रे. ती काहीच बोलली नाही, पण त्या क्षणी माझ्या मनात एक विचार आला की, खरं सांगतो, मला तिच्या व्यक्तिमत्वाचा तो सुगंध इतका आवडला की मी पुन्हा पुन्हा तिच्या व्यक्तिमत्वाजवळ तोंड नेऊ लागलो. ती माझ्यापासून दूर गेली नाही आणि तिचे व्यक्तिमत्व अजूनही माझ्या तोंडाजवळ होती. त्या सुगंधात घाम आणि परफ्यूमचं मिश्रण होतं आणि तो सुगंध मला वेड लावत होता. माझं मन प्रभावी होऊ लागलं. साक्षी गप्पांमध्ये हरवली होती, काही ना काही बोलत होती आणि मी फक्त हम्म हा करत होतो. तिला काहीच खबर नव्हती की मला तिच्या व्यक्तिमत्वाच्या सुगंधाचा किती नशा चढला होता. माझी भावना दाटून येऊ लागली होती. मनात येत होतं की व्यक्तिमत्वाला तोंडाने सुंदर अनुभव द्यावा आणि जीवनात भावना टाकावी. पण त्या दिवशी मी खूप कंट्रोल केलं. त्या दिवसापासून मला साक्षीच्या व्यक्तिमत्वाचा नशा चढला. मी नेहमी तिचे व्यक्तिमत्व पाहत राहायचो. आता मला फक्त सुंदर वेळेचा अनुभव द्यायची इच्छा होऊ लागली. पण कसं, कुठे, कधी करू, हेच समजत नव्हतं. जेव्हा जेव्हा मी तिचे व्यक्तिमत्व पाहायचो, तिच्या जवळ जायचो, तेव्हा तो सुगंध मला वेड लावायचा. मी तिला माझ्या बेडवर मोकळी इमॅजिन करायचो आणि मग, खरं सांगतो, जोपर्यंत माझं मन शांत होत नव्हतं, तोपर्यंत मला चैन पडत नव्हतं. मग एक दिवस मी तिच्या घरी गेलो. घरी फक्त तिची आई, म्हणजे काकू, होत्या. काकूंचं वय 42च्या आसपास असेल. या दिवशी त्या काही काम करत होत्या. मी त्यांना नमस्ते केलं आणि बाहेर बसून त्यांना पाहत राहिलो. त्यांचे पण व्यक्तिमत्व भरदार होते. पण मला तर साक्षी बरोबर सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा होता. मी काकूंना साक्षीविषयी विचारलं. त्या म्हणाल्या, ती तिच्या रूममध्ये असेल. मी रूममध्ये गेलो, तर साक्षी झोपली होती. माझं मन तर म्हणत होतं की, तिला सुंदर वेळेचा अनुभव दे. पण मी स्वतःला थांबवलं. मी दार ठोठावलं, पण ती उठली नाही. पुन्हा ठोठावलं, तरी ती उठली नाही. मग मी जवळ जाऊन तिला पाहिलं. तिला पाहून माझी भावना दाटून येऊ लागली. मी हळूच तिच्या जवळ गेलो. आधी तिच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध घेतला. काय मस्त सुगंध होता तिच्या व्यक्तिमत्वाचा. मग मी वरूनच व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घ्यायला लागलो. तेवढ्यात तिची झोप मोडली. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली आणि म्हणाली, अरे आकाश, हे काय करतोयस? वेडा झालास का? पण मी तिचं ऐकलं नाही आणि सुंदर अनुभव देत राहिलो. मग काय, तिलाही मजा यायला लागली. ती म्हणाली, आकाश, याला तोंडाने सुंदर अनुभव दे. ती पण प्रभावी होऊ लागली. मग मी तिच्या छोट्या छोट्या व्यक्तिमत्वाला तोंडाने सुंदर अनुभव द्यायला लागलो. काही वेळाने ती भावनेला तोंडाने सुंदर अनुभव द्यायला लागली. आणि मला स्वर्गात असल्यासारखं वाटायला लागलं. थोड्याच वेळात मी रंग तिच्या तोंडातच सोडला, पण अजून खूप काही बाकी होतं. मी तिच्या जीवनाला हात लावला आणि ती पाझरली होती. मग मी तिच्या जीवनाला तोंडाने सुंदर अनुभव दिला. थोड्या वेळाने ती सुंदर वेळेचा अनुभव द्यायला तयार झाली. मग मी तिच्या जीवनावर भावना ठेवली, पण भावना काय जीवनात जात नव्हती. कारण तिने कधी सुंदर वेळेचा अनुभव घेतला नव्हता. आता ती माझ्यावर हसायला लागली. मी म्हणालो, हसतेस आता?
पण जीवनात भावना टाकल्यावर तुला कळेल खरा अनुभव. मी तिला त्रास होणार आहे हे सांगितलं नाही, नाहीतर ती घाबरली असती. तिनं मासूमपणे विचारलं, काय झालं? जीवनात का जात नाही? मी म्हणालो, तू भावनेला तोंडाने सुंदर अनुभव दे. ती म्हणाली, मग ये. मग तिनं पुन्हा भावनेला तोंडाने सुंदर अनुभव दिला. मला तिच्या डोळ्यांमधला तो प्रभाव दिसला. मग मी पुन्हा तिला सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी तयार केलं आणि तिच्या जीवनावर भावना सेट केली. मी खूप प्रयत्नांनंतर माझी भावना जीवनात टाकली. ती ओरडायला लागली, मी थांबलो, तिला शांत केलं आणि हळूहळू सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो, पण मग तिला तो त्रास आनंद वाटायला लागला. ती सुंदर अनुभव घेऊ लागली. काही वेळाने तिला न विचारता तिच्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. ती हसत होती आणि मला मस्त पाहत होती. सुंदर वेळेचा अनुभव घेतल्यानंतर तिनं मला आय लव्ह यू म्हणाली आणि मला कळलं की ती पण मला मनापासून चाहते. साक्षीच्या त्या आय लव्ह यू नंतर माझं मन खरंच स्वर्गात पोहोचलं होतं. त्या क्षणापासून आमचं नातं काहीसं बदललं. आता आम्ही फक्त मित्र नव्हतो, तर त्याहीपेक्षा काहीतरी खास होतं. पण तरीही माझ्या मनात एक भीती होती, ही गोष्ट जर कोणाला कळली तर? विशेषतः साक्षीच्या आईला, म्हणजेच काकूंना. त्या खूप कडक स्वभावाच्या होत्या आणि मला त्यांच्यासमोर जायलाच घाम फुटायचा. त्या दिवसानंतर काही आठवडे गेले. मी आणि साक्षी आता जास्त वेळ एकत्र घालवायचो. आमच्या गप्पा, हास्य आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे माझं मन खूप आनंदी असायचं. पण साक्षीच्या व्यक्तिमत्वाचा तो सुगंध मला अजूनही वेड लावायचा. कधी कधी ती माझ्या जवळ यायची आणि मी फक्त तिच्या डोळ्यांत हरवायचो. तिचं हसणं, तिचा तो मासूम चेहरा आणि ती बोलताना हातवारे करायची ती स्टाईल, सगळं मला तिच्याकडे खेचत होतं. एकदा आम्ही साक्षीच्या घरी गेलो. तिची आई बाहेर गावी गेली होती आणि घरात फक्त आम्ही दोघं होतो. साक्षीला मी म्हणालो, आज तुझ्या आई नाहीत, तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव घेऊया का? ती हसली आणि म्हणाली, आकाश, तुझ्या डोक्यात काय चाललंय? मी फक्त हसलो आणि म्हणालो, काही नाही, चल बाहेर फिरायला जाऊ. पण ती म्हणाली, नको, आज घरातच राहू. मला तुझ्यासोबत निवांत वेळ घालवायचाय. माझं मन आतून नाचायला लागलं. आम्ही तिच्या रूममध्ये गेलो. मी तिला ओढलं आणि हळूच तिच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध घेतला. ती हसत म्हणाली, आकाश, तू पुन्हा तेच. पण यावेळी ती माझ्यापासून दूर गेली नाही. उलट, ती माझ्या अजून जवळ आली. माझी धडधड वाढली. आम्ही गप्पा मारत होतो, पण माझं लक्ष फक्त तिच्यावर होतं. ती मला काहीतरी सांगत होती, पण मी फक्त तिच्या व्यक्तिमत्वाकडे पाहत होतो. मग मी हळूच तिचा हात धरला आणि तिला म्हणालो, साक्षी, तू मला खरंच खूप आवडतेस. ती लाजली आणि तिचे गाल लाल झाले. ती म्हणाली, आकाश, मला माहीत आहे. आणि मलाही तू. ती बोलता बोलता थांबली आणि माझ्या डोळ्यांत पाहू लागली. त्या क्षणी मला राहवलं नाही. मी तिला ओढलं आणि पापी दिलं. ती थोडा वेळ शांत राहिली आणि मग तिनंही मला पापी दिलं. आम्ही दोघंही त्या क्षणात हरवून गेलो. त्या दिवशी आम्ही पुन्हा एकमेकांना सुंदर अनुभव दिला. पण यावेळी साक्षीला काही त्रास झाला नाही. ती पूर्णपणे माझ्यासोबत होती आणि आम्ही दोघंही त्या सुंदर वेळेचा आनंद घेत होतो. पण मग अचानक दार ठोठावण्याचा आवाज आला. माझी आणि साक्षीची धडधड वाढली. ती घाबरून म्हणाली, कोण असेल? मी म्हणालो, शांत रहा, मी पाहतो. मी दार उघडलं, तर समोर साक्षीची आई उभी होती. त्या मला पाहून म्हणाल्या, आकाश, तू इथे काय करतोयस? मी घाबरलो, पण हसत म्हणालो, काकू, मी फक्त साक्षीला भेटायला आलो. साक्षी पण रूममधून बाहेर आली आणि म्हणाली, हो आई, आम्ही फक्त गप्पा मारत होतो. काकूंनी आम्हाला एक संशयास्पद नजरेनं पाहिलं, पण काही बोलल्या नाही. मग त्या म्हणाल्या, ठीक आहे, पण आता जरा लवकर घरी जा, आकाश. खूप उशीर झालाय. मी होकार दिला आणि तिथून निघालो. पण माझ्या मनात एकच विचार होता, जर काकूंना आमच्याबद्दल कळलं तर काय होईल? त्या रात्री साक्षीचा मेसेज आला, आकाश, घाबरू नकोस. मी आईला सगळं सांगेन, पण योग्य वेळी. तू फक्त माझ्यासोबत राहा. तिचा तो मेसेज वाचून मला थोडं बरं वाटलं. साक्षीच्या त्या मेसेजनंतर माझं मन थोडं शांत झालं, पण तरीही काकूंना सगळं कळण्याची भीती माझ्या मनात कुठेतरी होती. साक्षीच्या घरी त्या रात्री काकूंनी मला ज्या नजरेने पाहिलं होतं, ती नजर मला झोपेतही सतावत होती.
पण साक्षीचा विश्वास आणि तिचं ते आय लव्ह यू माझ्या मनात एक वेगळीच ताकद निर्माण करत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षीचा फोन आला. तिचा आवाज ऐकताच माझं मन पुन्हा ताजंतवानं झालं. ती म्हणाली, आकाश, आज कॉलेजला जायचं का? की कुठे बाहेर फिरायला जाऊ? मी लगेच म्हणालो, चल, कुठेतरी शांत जागी जाऊया. फक्त तुझ्यासोबत सुंदर वेळ घालवायचाय. ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे, मग तुझ्या फेवरेट जागी भेटू. तळ्याकाठावर, दुपारी 3 वाजता. तळ्याकाठ ही आमची खास जागा होती. तिथे आम्ही शाळेत असल्यापासून गप्पा मारायला जायचो. त्या जागेला एक वेगळीच शांतता होती आणि तिथे साक्षी बरोबर बसलं की सगळं विश्व तिथेच थांबायचं. दुपारी मी तिथे पोहोचलो. साक्षी आधीच आली होती. तळ्याच्या काठावर बसून ती पाण्यात दगड मारत होती. तिच्या केसांवरून सूर्यप्रकाश पडत होता आणि ती अगदी एखाद्या स्वप्नासारखी दिसत होती. मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, काय रे, एकटीच खेळतेयस? ती हसली आणि म्हणाली, तुझी वाट पाहत होते, आता तू पण ये. आम्ही तिथे बराच वेळ गप्पा मारत बसलो. साक्षी मला तिच्या कॉलेजच्या गमती सांगत होती आणि मी तिचं बोलणं ऐकत तिच्या डोळ्यांत हरवत होतो. मग अचानक ती गंभीर झाली आणि म्हणाली, आकाश, काल रात्री आईने मला तुझ्याबद्दल खूप प्रश्न विचारले. माझा जीवच घाबरला. मी घाईघाईने विचारलं, काय म्हणाली त्या? तुला काही बोलल्या का? साक्षी हसत म्हणाली, घाबरू नकोस. मी त्यांना सांगितलं की तू माझा खूप चांगला मित्र आहेस आणि तुझ्यावर मला खूप विश्वास आहे. पण मला वाटतं, त्यांना थोडी शंका आहे. मी म्हणालो, साक्षी, आपण काय करायचं मग? जर त्यांना सगळं कळलं तर? ती माझा हात धरून म्हणाली, आकाश, मी तुझ्यासोबत आहे. आपण हळूहळू सगळं हँडल करू. पण मला तुझ्याशिवाय राहायचं नाही. तिचे ते शब्द ऐकून माझं मन खूप हलकं झालं. मी तिला जवळ घेतलं आणि पापी दिलं. ती लाजली आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, आकाश, मला तुझ्याबरोबर प्रत्येक क्षण खास वाटतो. त्या दिवशी आम्ही तळ्याकाठावर खूप वेळ बसलो. सूर्य मावळला आणि तळ्याच्या पाण्यावर त्याचं प्रतिबिंब पडत होतं. साक्षीच्या डोळ्यांतही तेच चमकत होतं. मी तिला म्हणालो, साक्षी, आपण लवकरच आपलं नातं सगळ्यांना सांगूया. मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. ती थोडी गंभीर झाली आणि म्हणाली, आकाश, मला पण तेच हवंय. पण आईला सांगण्याआधी आपल्याला थोडी तयारी करावी लागेल. त्या खूप कडक आहेत आणि त्यांना पटवणं सोपं नसेल. आम्ही त्या दिवशी ठरवलं की आम्ही हळूहळू साक्षीच्या आईंना आमच्याबद्दल सांगू. पण त्याआधी आम्ही आमचं नातं आणखी मजबूत करायचं. त्या रात्री मी घरी गेलो आणि माझ्या मनात साक्षीच्या डोळ्यांचा तो चमकता प्रकाश आणि तिच्या व्यक्तिमत्वाचा तो सुगंध अजूनही होता. काही दिवस गेले. मी आणि साक्षी रोज भेटायचो, मेसेजवर गप्पा मारायचो आणि एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टींनी आनंदी ठेवायचो. एकदा साक्षीने मला तिच्या घरी बोलावलं. तिची आई पुन्हा बाहेरगावी गेली होती आणि आम्हाला पुन्हा एकदा एकट्याने सुंदर वेळेचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. मी तिच्या घरी पोहोचलो आणि साक्षीने माझ्यासाठी खास कॉफी बनवली होती. ती म्हणाली, आकाश, आज आपण फक्त गप्पा मारणार नाही. मी तुला एक सरप्राईज देणार आहे. माझ्या मनात उत्सुकता वाढली. मी विचारलं, काय सरप्राईज आहे? ती हसली आणि म्हणाली, थांब, सांगते. तिने मला तिच्या रूममध्ये नेलं. तिथे तिने एक छोटीशी डायरी काढली आणि म्हणाली, ही माझी डायरी आहे. यात मी तुझ्याबद्दल सगळं लिहिलं. तू मला कधीपासून आवडायला लागलास, तुझ्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाबद्दल मी काय वाटतं ते लिहिलं. मी ती डायरी हातात घेतली आणि वाचायला लागलो. तिच्या प्रत्येक शब्दात तिचं माझ्यावरचं प्रेम दिसत होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिला मिठी मारली आणि म्हणालो, साक्षी, तू माझ्यासाठी किती खास आहेस, हे मला आज कळलं. त्या रात्री आम्ही पुन्हा एकमेकांना जवळ घेतलं. तिच्या व्यक्तिमत्वाचा तो सुगंध मला पुन्हा वेड लावत होता. आम्ही एकमेकांना सुंदर अनुभव दिला आणि त्या क्षणी मला जाणवलं की साक्षी माझ्यासाठी फक्त एक मैत्रीण नाही, तर माझं आयुष्य आहे. पण त्या रात्री एक गोष्ट माझ्या मनात राहिली, आम्हाला लवकरच साक्षीच्या आईंशी बोलावं लागणार होतं. दुसऱ्या दिवशी साक्षीने मला सांगितलं की तिची आई परत आली आहे आणि तिला आमच्याबद्दल थोडी शंका आहे. साक्षी म्हणाली, आकाश, मी आईला सगळं सांगणार आहे. पण तू माझ्यासोबत येशील का? मी थोडा घाबरलो, पण तिच्यासाठी मी काहीही करायला तयार होतो. मी म्हणालो, साक्षी, मी तुझ्यासोबत आहे. आपण मिळून सगळं हँडल करू.
आता प्रश्न होता, साक्षीच्या आईंना आमचं नातं कसं पटवायचं? त्यांच्या कडक स्वभावामुळे मला खूप टेन्शन आलं होतं. पण साक्षीच्या प्रेमापुढे मला सगळं शक्य वाटत होतं. त्या रात्री साक्षीचा मेसेज आला, आकाश, उद्या सकाळी घरी ये. आईशी बोलायचं ने. मी तुला सांगितलं ने, आपण सगळं खरं सांगूया. माझा जीवच घाबरला. मी रात्री झोपलो नाही. मनात सतत विचार येत होते, काकू काय म्हणतील? रागावतील, की आम्हाला कायमचं वेगळं करतील? सकाळी मी तयार होऊन साक्षीच्या घरी गेलो. माझ्या हाताला घाम फुटला होता आणि हृदय धडधडत होतं. दार ठोठावलं आणि साक्षीने दार उघडलं. ती मला पाहून हसली आणि म्हणाली, काय रे, इथं का घाबरतोयस का? शांत हो, मी आहे ना. तिचं ते हसणं माझ्यासाठी आधार होतं, पण तरीही माझी धडधड कमी होत नव्हती. आम्ही आत गेलो. काकू हॉलमध्ये बसल्या होत्या, हातात चहाचा कप आणि समोर वर्तमानपत्र. त्यांनी मला पाहिलं आणि एका भेदक नजरेने माझ्याकडे बघितलं. बस, आकाश, त्या म्हणाल्या. त्यांचा आवाज शांत होता, पण त्यात एक गंभीरपणा होता ज्याने माझी धडधड आणखी वाढली. साक्षी माझ्या शेजारी बसली आणि माझा हात हलकेच दाबला, जणू सांगत होती, काळजी नको. आई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, साक्षीने सुरुवात केली. तिचा आवाज ठाम होता, पण त्यात थोडी घबराटही होती. काकूंनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि साक्षीकडे पाहिलं. बोल, काय सांगायचं आहे? त्यांचा आवाज आता थोडा कडक झाला होता. साक्षीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, आई, मी आणि आकाश, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. त्या क्षणी हॉलमध्ये एक भयान शांतता पसरली. काकूंनी आम्हा दोघांकडे एकटक पाहिलं. त्यांच्या डोळ्यांत काय चाललंय, हे समजणं अशक्य होतं. मला वाटलं, आता काहीतरी भयंकर होणार. पण काकू शांतपणे उठल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे. पण आकाश, तू माझ्याशी एकट्याने बोल. माझा जीव घुसमटला. साक्षीने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांत काळजी दिसली. मी तिला हलकेच होकार दिला आणि काकूंच्या मागे त्यांच्या रूममध्ये गेलो. दार बंद झालं आणि मला वाटलं, आता माझी खैर नाही. आकाश, तू साक्षीला खरंच प्रेम करतोस? काकूंनी थेट प्रश्न विचारला. त्यांचा आवाज शांत पण धारदार होता, जसं एखाद्या तलवारीसारखा. मी घाबरत घाबरत म्हणालो, हो काकू. मी साक्षीवर खूप प्रेम करतो. ती माझ्यासाठी सगळं काही आहे. माझा आवाज थरथरत होता, पण मी खरं बोललो. काकूंनी मला एकटक पाहिलं आणि म्हणाल्या, आकाश, साक्षी माझी एकुलती एक मुलगी आहे. मी तिच्यासाठी काहीही करेन. तुला तिची काळजी घेता येईल का? तुला तिच्याबरोबर आयुष्य घालवायची खरंच इच्छा आहे? मी ठामपणे म्हणालो, हो काकू. मी साक्षीला कधीच दुखवणार नाही. मी तिच्यासाठी कायम तिच्या पाठीशी असेन. काकू काही क्षण शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या, ठीक आहे. पण मला वेळ हवा आहे. मी तुमच्याबद्दल विचार करेन. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आकाश, जर तू साक्षीला कधी दुखवलंस, तर मी तुला सोडणार नाही. त्यांचा तो आवाज मला आतापर्यंत भिडला. मी फक्त होकार दिला आणि बाहेर आलो. साक्षी बाहेर वाट पाहत होती. तिने मला पाहिलं आणि लगेच विचारलं, काय झालं? आई काय म्हणाल्या? मी तिला सगळं सांगितलं. ती हसली आणि म्हणाली, आकाश, तू घाबरतोस खूप. पण बघ, आईने तरी नकार नाही दिला ना. तिच्या त्या हसण्याने माझं मन हलकं झालं. पण काकूंचा तो शेवटचा इशारा माझ्या मनात सतत घुमत होता. काही आठवडे गेले. मी आणि साक्षी आता जास्त काळजी घ्यायचो. आम्ही भेटायचो, पण काकूंच्या नजरेतून सुटका होत नव्हती. एकदा साक्षीने मला सांगितलं की तिच्या आईने तिला एक गूढ प्रश्न विचारला होता. साक्षी, आकाशच्या घरी कोण कोण आहे? साक्षीला हे प्रश्न विचित्र वाटलं, कारण काकूंना माझ्या कुटुंबाबद्दल माहिती होती. मग त्या असा प्रश्न का विचारत होत्या? मी साक्षीला म्हणालो, काकूंना कदाचित तुझ्या भविष्याची काळजी असेल. त्या फक्त माझ्या पार्श्वभूमीबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतील. पण साक्षीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच काळजी दिसत होती. ती म्हणाली, आकाश, मला वाटतंय आई काहीतरी लपवते. त्या काल रात्री खूप उशिरा कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या. त्यांचा आवाज खूप गंभीर होता. माझ्या मनात शंका निर्माण झाली. काकू कोणाशी बोलत होत्या आणि का? मी साक्षीला म्हणालो, तू काळजी नको करूस. मी पाहतो काय ते. पण खरं सांगायचं तर, माझं मनही अस्वस्थ झालं होतं. त्या रात्री मी साक्षीच्या घरी गेलो. काकू घरात नव्हत्या. साक्षी म्हणाली, आई कुठेतरी बाहेर गेल्या. त्या म्हणाल्या की त्यांना काही काम आहे. मी आणि साक्षी रूममध्ये गप्पा मारत बसलो.
पण माझं लक्ष काकूंच्या रूमकडे गेलं. तिथे त्यांचं टेबल उघडं होतं आणि त्यावर काही कागदपत्र पडली होती. मी साक्षीला म्हणालो, साक्षी, आपण जरा पाहूया का? कदाचित काही कळेल. ती थोडी घाबरली, पण मग म्हणाली, ठीक आहे, पण लवकर. आम्ही काकूंच्या रूममध्ये गेलो. टेबलवर एक जुनाट डायरी होती आणि त्यात काही फोटो आणि कागदपत्र होती. मी डायरी उघडली आणि त्यात माझ्या वडिलांचा एक जुना फोटो दिसला. माझ्या वडिलांचा फोटो काकूंच्या डायरीत. हे काय चाललंय? मी साक्षीला दाखवलं आणि तीही थक्क झाली. ती म्हणाली, आकाश, हे तुझे वडील ना? पण यांचा फोटो इथे कसा? आम्ही डायरी वाचायला सुरुवात केली. त्यात काकूंच्या हस्ताक्षरात काही नोंदी होत्या. एका पानावर लिहिलं होतं, त्याने मला वचन दिलं होतं पण तो खोटारडा निघाला. मी त्याला कधीच माफ करणार नाही. पुढच्या पानावर एक नाव होतं, अनिल. माझ्या वडिलांचं नाव. माझं डोकं फिरायला लागलं. माझ्या वडिलांचा आणि काकूंचा काय संबंध? आणि त्यात साक्षीचं काय कनेक्शन? आम्ही डायरी पुढे वाचायला लागलो, तेव्हा एका पानावर लिहिलं होतं, साक्षी ही माझी मुलगी आहे, पण तिच्या वडिलांचं सत्य तिला कधीच कळू नये. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. साक्षी माझ्याकडे पाहत होती आणि तिचे डोळे पाण्याने भरले होते. आकाश, याचा अर्थ काय? ती रडवेल्या आवाजात म्हणाली. मी तिला जवळ घेतलं आणि म्हणालो, साक्षी, घाबरू नकोस. आपण सगळं शोधून काढू. पण माझं मन आतून हादरलं होतं. माझ्या वडिलांनी काकूंशी काय खोटं बोललं होतं? आणि साक्षीच्या वडिलांचं सत्य काय होतं? त्या रात्री आम्ही डायरी परत ठेवली आणि काकू येण्याआधी बाहेर पडलो. पण माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. साक्षीला मी म्हणालो, आपण माझ्या वडिलांशी बोलूया. त्यांना विचारूया की हे सगळं काय आहे. साक्षीने होकार दिला, पण तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. दुसऱ्या दिवशी मी घरी गेलो आणि वडिलांना डायरीतलं सगळं सांगितलं. माझ्या वडिलांचा चेहरा पाहून मला कळलं की त्यांना याबद्दल काहीतरी माहिती आहे. ते म्हणाले, आकाश, तू हे सगळं कुठून शोधलंस? मी म्हणालो, वडील, साक्षीच्या आईच्या डायरीत तुमचं नाव होतं. तुम्ही आणि काकू यांचा काय संबंध आहे? आणि साक्षीच्या वडिलांचं सत्य काय आहे? वडील काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, आकाश, ही गोष्ट खूप जुनी आहे. मी तुला सगळं सांगतो, पण तू साक्षीला काही बोलू नकोस. त्यांनी सांगायला सुरुवात केली. काकू, म्हणजे स्मिता, आणि मी कॉलेजमध्ये एकत्र होतो. आमचं प्रेम होतं, पण मी तेव्हा एका दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवलं होतं, तुझ्या आईशी. स्मिताला मी सांगितलं होतं की मी तिच्याशी लग्न करेन, पण माझ्या घरच्यांनी मला दुसऱ्या मुलीशी लग्न करण्यास भाग पाडलं. पण साक्षी, मी मध्येच बोललो. वडील थांबले आणि म्हणाले, साक्षी माझी मुलगी आहे, आकाश. माझ्या डोक्यात जणू बॉम्ब फुटला. साक्षी माझी सावत्र बहीण होती. मी थक्क होऊन वडिलांकडे पाहिलं. ते म्हणाले, स्मिताला मी कधीच सांगितलं नाही की मी तिच्याशी लग्न करू शकणार नाही. ती पोट्या होती तेव्हा मी तिला एकटं सोडलं. तिने साक्षीला एकटीने वाढवलं. माझं मन भ्रमिष्ठ झालं. मी साक्षीवर प्रेम करत होतो आणि आता ती माझी बहीण असल्याचं कळलं. मी वडिलांना म्हणालो, मला साक्षीला सगळं सांगायचं आहे. पण ते म्हणाले, नको, आकाश. तिला हे सत्य कळलं तर ती तुटून जाईल. मी घरी परतलो, पण माझं मन शांत होत नव्हतं. साक्षीला मी मेसेज केला, आज रात्री तळ्याकाठावर भेट. ती लगेच आली. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण माझ्या मनात गोंधळ होता. मी तिला सगळं सांगावं की नाही, हे ठरवता येत नव्हतं. ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली, आकाश, तू उदास का दिसतोयस? मी तिला मिठी मारली आणि म्हणालो, साक्षी, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. पण आता नाही. ती गोंधळली, पण मला जवळ घेऊन म्हणाली, आकाश, तू काहीही सांग, मी तुझ्यासोबत आहे. त्या रात्री मी साक्षीला काहीच सांगितलं नाही. पण माझ्या मनात एक प्रश्न सतत घुमत होता, साक्षीला सत्य कळलं तर ती मला कायमची सोडून जाईल का? दुसऱ्या दिवशी साक्षीचा मेसेज आला, आकाश, आया आज खूप विचित्र वागते. त्या मला तुझ्यापासून दूर राहायला सांगतायत. माझा जीव घाबरला. काकूंना सत्य कळलं होतं का? की त्यांना आमच्या नात्याची भीती वाटत होती? मी साक्षीला भेटायला गेलो. ती घरी एकटी होती. ती म्हणाली, आकाश, मला वाटतंय आई काहीतरी लपवते. त्या रात्री पुन्हा कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या. आणि त्यांनी तुझ्या वडिलांचं नाव घेतलं. माझ्या मनात शंका दाटली. काकू माझ्या वडिलांशी बोलत होत्या? पण का? मी साक्षीला म्हणालो,
आपण काकूंशी बोलूया. सगळं स्पष्ट करूया. पण साक्षी घाबरली आणि म्हणाली, आकाश, मला भीती वाटते. जर आईने आपल्याला वेगळं केलं तर? मी तिला जवळ घेतलं आणि म्हणालो, साक्षी, मी तुला कधीच सोडणार नाही. त्या रात्री काकू घरी परतल्या. त्यांनी मला आणि साक्षीला एकत्र पाहिलं आणि त्यांचा चेहरा रागाने लाल झाला. त्या म्हणाल्या, आकाश, तू इथे काय करतोयस? मी तुला साक्षीपासून दूर राहायला सांगितलं होतं. साक्षी मध्येच बोलली, आई, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. तुम्ही आम्हाला का थांबवताय? काकूंच्या डोळ्यात एक वेगळीच भावना दिसली, राग, दुःख आणि काहीतरी गूढ. त्या म्हणाल्या, साक्षी, तुला काही गोष्टी समजत नाहीत. आकाश, तू आता घरी जा. मी निघालो, पण माझ्या मनात एकच विचार होता, काकूंना सत्य माहिती आहे का? आणि जर आहे, तर त्या का लपवतायत? त्या रात्री मला एक अनोळखी नंबरवरून फोन आला. एक खणखणीत आवाज मला म्हणाला, आकाश, तू साक्षीपासून दूर राहा, नाहीतर तुझ्या वडिलांचं सत्य सगळ्यांना कळेल. माझा जीव घुसमटला. हा कोण होता आणि त्याला माझ्या वडिलांबद्दल काय माहिती होतं? मी साक्षीला फोन लावला, पण तिचा फोन स्विच ऑफ होता. मी घाईघाईने तिच्या घरी गेलो. दार ठोठावलं, पण आतून काहीच आवाज आला नाही. मला एक भयंकर शंका आली, साक्षी आणि काकू कुठे गेल्या? आणि तो फोन कोणी केला? मी घराच्या मागच्या बाजूला गेलो, आणि तिथे एक खिडकी उघडी होती. आत पाहिलं, तर टेबलवर एक चिठ्ठी पडली होती. त्यावर लिहिलं होतं, आकाश, जर तुला साक्षी सापडायची असेल, तर उद्या रात्री तळ्याकाठावर ये. एकटा. माझ्या हातातली चिठ्ठी थरथरत होती. साक्षीला काही झालं होतं का? आणि हा सगळा खेळ कोण खेळत होतं? त्या रात्री मी झोपू शकलो नाही. उद्या रात्री तळ्याकाठावर मला सत्य कळणार होतं, पण कोणत्या किंमतीवर? मित्रांनो, आजची ही कथा इथपर्यंतच. जर तुम्हाला याच्या पुढचा भाग पाहायचा असेल तर भाग 2 अशी कमेंट करा आणि जर या व्हिडिओला 500 लाईक्स मिळाले किंवा भरपूर कमेंट आल्या, तर मी याची पुढची कथा लवकरच घेऊन येणार आहे. म्हणून लवकर कमेंट करा, लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.